नमस्कार, मी रोहन पवार. आज आहे आपला यूट्यूब ब्लॉगचा दिवस दुसरा. प्रत्येक सकाळ एक नवीन संधी देऊन येते आणि मी प्रत्येक दिवसाची सुरुवात एका नवीन विश्वासाने करतो. कारण कोणता दिवस आयुष्यात नवीन संधी येऊन जाईल हे कधी सांगता येत नाही. रात्रभर आपल्या बाणगावमध्ये पाऊस सुरू असतो, त्यामुळे रस्त्यावरचं बरंच पाणी साचलेलं असतं. तुम्ही पण बाहेर पडत असाल तर जरा काळजी करून पडा. थोड्याच वेळात शॉपवर पोहोचलो, शटर उघडलं आणि दिवसाची सुरुवात झाली. माझ्यासाठी चहा बनवणं फक्त दूध, पाणी आणि चहापत्ती एकत्र करणं नाही. प्रत्येक कपात चव कायम एकसारखी राहावी, गुणवत्ता कधी कमी पडू नये याकडे मी रोज स्वतः लक्ष देतो. कारण माझा विश्वास आहे, ग्राहक एकदा चहासाठी येतो पण परत येतो तेव्हा तो चव आणि विश्वासासाठी येतो. माझ्यासाठी गुणवत्ता ही कधीच तडजोड करण्याची गोष्ट नाही. म्हणून प्रत्येक कप मी स्वतःच्या माणसासाठी बनवतोय, अशाच मनाने बनवतो. आणि जेव्हा लोक चहाचा पहिला घोट घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपोआप एक समाधान दिसतं, तेव्हा वाटतं आजची मेहनत पुन्हा एकदा सार्थकी लागली. आज दुसऱ्या डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ताच आपण जस्ट चहा बनवलाय आणि आपला भागूबाई चाललाय मार्केटला. बाय, सगळं थर्मास संपून यायचं आहे. हा, चल, ऑल द बेस्ट. बाय बाय. हा, आपल्या सोबत आहे इम्रान बाय. नमस्कार. काय बोलायचं इम्रान तुला? काय नाही, आज तर आमचा डे 2 आहे. आता जर कोण नाही, आता अर्धा तास नंतर आम्हाला पाणी प्यायला पण टाइम नसतो. आता आपण सकाळीच मी 7 वाजता आलोय, पाणी चालू केलं, त्याच्यानंतर येऊन चहा बनवला, त्याच्यानंतर मग परत घरी गेलो, आवरलो आणि मग इकडे आलो आणि मग आता परत चहा बनवला. आपल्याकडे गुळाचा आहे चहा, साखरेचा आहे चहा, सोबत आपल्याकडे फेमस बनमस्का आहे. आपल्याकडे हा खूप जातो बनमस्का, संध्याकाळी तर भरपूर गर्दी होते बनमस्क्यासाठी. सो कमेंट करून सांगत चला मला तुम्हाला आपले ब्लॉग्स कसे वाटतात. तर बघूया आज कोण कोण आपल्याला भेटते. आपण सगळ्यांचे रिव्ह्यूज घेऊ की त्यांना चहा कसा वाटला. सो देखते राहू. आज दादा आपल्याला कॉफी बनवायला शिकवतो. दिसला काय थिकनेस? याच दरम्यान माझा दादा आला होता. आम्ही कॉफी बद्दल चर्चा केली. तो मला काही नवीन टिप्स देत होता. अजून कॉफीची चव, क्वालिटी आणि प्रेझेंटेशन आपण कसं आणखी चांगलं करता येईल यावर आम्ही चर्चा केली. माझा एक विश्वास आहे, शिकणं कधीच थांबायचं नसतं. रोज काहीतरी नवीन शिकलो तरच आपण कालपेक्षा जास्त चांगले होतो. आणि आणखी एक गोष्ट ज्याचा मला अभिमान वाटतो ती म्हणजे आपला चहा बनमस्का. माणगावमध्ये पहिल्यांदाच मी हा कन्सेप्ट घेऊन आलोय. चहासोबत लोकांना काहीतरी वेगळं आणि दर्जेदार मिळायला हवं, यासाठी आम्ही क्वालिटीवर कोणतीही तडजोड करत नाही. बन असो किंवा मस्का, प्रत्येक गोष्ट चांगलीच असली पाहिजे हा माझा प्रयत्न असतो. आणि खरं सांगायचं तर पावसाळी माहोल, बाहेर पडणारा पाऊस आणि गरमागरम चहा सोबत बन मस्का याची मजाच वेगळी असते. जर अजूनही तुम्ही आपल्या मैत्री स्पेशल चहाचा बन मस्का ट्राय केला नसेल तर एकदा नक्की भेट द्या. मला खात्री आहे तुम्हाला तो नक्की आवडेल. आणि जर तुम्ही ट्राय केला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आपला चहा बनमस्का कसा वाटला. दुपारपर्यंत सगळं नेहमीसारखं चाललं होतं, पण अचानक मला एक फोन आला. माणगावमधल्या MRI हॉस्पिटलमधून बोलत होते. तिथेही चहाची सेवा सुरू करण्याबद्दल चर्चा करायची होती, म्हणून लगेच तिकडे जाऊन त्यांची भेट घेतली. अशा प्रत्येक भेटीत मला एकच गोष्ट जाणवते, आपल्या कामावर लोकांचा विश्वास वाढतोय आणि हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे. कसा वाटला दादा चहा आणि बनमस्का? आज तुझ्याकडे आलो, 3दा मिस झालंय, आज 4थ्यांदा आले. तर माझा खास मित्र केदारमधील मिस झालाय, जो इकडे मला सतत घेऊन येत होता. भारी वाटला. चाललो होतो पालीला, बोललो आज संकष्टी आहे, मुहूर्त आहे, मुहूर्त लागला, रोहन पवारला भेटायचा होईल, संपला विषय. आज तुला कसं वाटलं चहा बनमस्का? चहा वगैरे एकदम छान होती. फक्त आम्ही मिस करते तर म्हणजे आमचा केदारबद्दल 4 दिवस आमच्या मागेला गेला. नेक्स्ट टाइम त्याला घेऊन ये सोबत नक्की. त्यासाठी आम्ही इथं भिजत आलेलो. आम्ही कॉल करतोय पण कॉल नाही लागत आहे त्याला. अच्छा अच्छा. तुम्हाला चहा कसा वाटला? छान होता, एकदम मस्त. Oh. येऊन पिऊन बघा. थैंक यू भाई. कैसा लगा चाय आपको? बहुत अच्छा लगा चाय, और इतना स्वाद है ना चाय के अंदर, क्या बात बताए सर आपको. बहुत अच्छा लगा. बारिश का मौसम तो बहुत सुहाना है, तो बहुत अच्छा लग रहा है. अपनी बहुत बहुत शुक्रिया आपका, आपने ये दुकान डाला, हमको बहुत अच्छा लगा. Thank you. नमाज पढ़ के डायरेक्ट इधर ही हम आते हैं. बराबर. इधर चाय पीने के लिए. इधर चाय पीने के लिए आते हैं. बराबर. बड़ी खुशी हुई आपसे बहुत मिलके भी, और ऊपर वाले से दुआ भी करेंगे आपको और आगे बढ़ाए. थैंक यू. नंबर चाय लगेगा. थैंक यू. भाई चाय कैसी लगी? एक नंबर लगे भाई सर. थँक्यू. दिवस संपत आला की थोडा वेळ स्वतःशीच बोलायची सवय आहे मला. मी सतत काहीतरी विचार करत असतो. आजही आठवतं जेव्हा मी रस्त्यावरच्या कडेला उभं राहून चहा विकायचो, त्यावेळी एकच स्वप्न होतं,
एक दिवस स्वतःचं शॉप उभं करायचंय. आज शॉप उभं आहे, पण स्वप्न अजूनही तिथेच थांबलेलं नाही. प्रत्येक दिवस स्वतःला एकच प्रश्न विचारतो, रोहन, उद्या आजपेक्षा जास्त चांगलं काम काय करू शकतो? मला आज खूप जास्त शिकायचं आहे, खूप मेहनत करायची आहे आणि मैत्री स्पेशल चहा अजून खूप मोठा करायचा आहे. कारण मला माहिती आहे, रस्त्यावर चहा विकणाऱ्या त्या मुलाचा प्रवास अजूनही संपलेला नाही. खरं तर आता तो सुरू झालाय. तर चला भेटूया उद्या डे 3 ला एका नव्या दिवसासोबत.